नमस्कार, मी योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी। 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन औचित्याने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित गिरणी कामगार व त्यांचे वारस तसेच सर्व मान्यवर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली। शिवडी वडाळा येथील सर्वे नंबर 6 या ठिकाणी गिरणी कामगार वारसांच्या गृहसंकुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून याच महिन्यात येथे कार्यालय सुरू करून कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। गिरणी कामगार वारसांच्या विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची माहिती गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघ मुंबईकडून देण्यात आलेली आहे। चूक करू नये म्हणून मी त्या ब्लॉकला ब्लॉक त्यांना करून टाकलं आणि मी स्वतः त्याच्यामध्ये एकच उभा आहे, जे असेल मेसेज माझ्यातर्फे देणार। आणि पुढचा मेसेज हा जो आहे, आता जरा आपण शांतपणे ह्या ह्याच्यावरती आता सोडून द्या विषय तो, या ह्याच्यावरती मी खुलासा केला, तुम्हाला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली, आपण माफी मागितली आणि माफी करून टाकली। आता होणार नाही। परंतु एक लक्षात घ्या, आज महाराष्ट्र दिन ज्याच्यासाठी गिरणी कामगारांनी आहुती दिली, त्या दिनाचं औचित्य आणि समस्त जगातल्या कामगारांच्या कामगार दिनाचं औचित्य, शांतिदूत, क्षमाशील, अहिंसावादी, यांनी अहिंसेचा मार्ग दिला, ते भगवान गौतम बुद्धांची आज बुद्ध पौर्णिमा, जयंती दिवस, जन्मदिवस, या दिवशी आपण सर्वजण इथे एकत्र आहोत। अत्यंत अल्प वेळ होता तुम्हाला यायला इथे, अत्यंत अल्प, तरी तुम्ही आलात। कारण काल संध्याकाळी 4-5 वाजता इथलं आपला पोलीस स्टेशनचा वगैरे कार्यक्रम क्लिअर झाला। मी दिवसभर बाहेर अडकलो, या दादर टीपीवरनं मी रिटर्न गेलो, पण मला परत बोलवलं। ते सलीम भाई, अभिजीत सिंह, शाहिद भाई, आप जानते वो सब आए थे उधर, जीजा माता में मुझे बुलाया तुरंत, मैं तुरंत टैक्सी घुमाया और वापस गया। बाद में मेरा 3 बजे के बाद मोबाइल ही ऑफ हो गया। दिन भर मेरा मोबाइल चालू, सब लोग मुझे फ़ोन करते, मैं बंद नहीं कर सकता हूँ ऐसे टाइम पर। तर त्यासाठी मी परत रिटर्न गेलो, तरीही आमचे तायडे साहेब, आमचे सम्राट, ज्यांना पहिले गौतम बुद्धांनी दीक्षा दिली ना, ते सम्राट अशोक